Welcome student in our science lesson. Okay. So today's our topic is the introduction of a cell in our bridge course. म्हणजे आपण पाठीमागच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर व्हाव्यात म्हणून या वर्षीपासून आपण ब्रिज कोर्स प्लॅन केलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण पहिला लेसन की जो 8th स्टँडर्ड असो, 7th असो, 9th असो, 10th असो, 6 असो सर्वांनाच गरजेचं आहे. त्याची बेसिक इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. असा लेसन म्हणजे सेल अँड दॅट मीन्स इंट्रोडक्शन ऑफ द सेल. ह्या लेसनबद्दल आपण काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट जाणून घेणार आहोत. ओके, हा लेसन तुम्ही शिकलेला आहात अगोदर 7th स्टँडर्डमध्ये, पण तरीसुद्धा ॲज अ ब्रिज म्हणून जो आपला दुवा आहे 8th 9th 10th स्टँडर्ड असे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते आपण रिकॉल करत आहोत याच्या माध्यमातून. सो आवर फर्स्ट टॉपिक और द फर्स्ट लेसन इन is introduction of the cell. So let us discuss about the cell. Okay, firstly the question arises in your mind, what is cell? All of you know that you study in a previous standard what is cell or what is mean by cell. Simply the cell is a structural and functional unit of life. ओके, बघा सेल हे आपल्या शरीराचं आपल्या जीवनाचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे असं म्हटलं जातं. सेल इज अ बेसिक युनिट दॅट इज कॅपेबल टू परफॉर्मिंग ऑल लाईफ फंक्शनिंग और द ऑल लाईफ ॲक्टिव्हिटीज. Cell is also called, it is the smallest unit, they are closed system and also can self replicate and can building blocks of our body. म्हणजे काय तर सेल हा अत्यंत महत्त्वाचा असा आपल्या बॉडीतला घटक आहे. विदाउट सेल आवर बॉडी कन्स्ट्रक्शन इज नॉट पॉसिबल. हाऊ इज इट? बिकॉज cell is the smallest fundamental unit of our body. When this cell comes together then tissue form. That means a group of cell is called tissue. A group of tissue is called organ. A group of organ forms a organ system, and when so many different types of organ system comes together then it forms the our body, that is body structure. So बेसिक युनिट इज अ सेल. म्हणजे काय बघा, सेल पासून बनतो टिश्यू, टिश्यू पासून बनतो ऑर्गन, ऑर्गन पासून बनते ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीम पासून बनते संपूर्ण बॉडी. हे फक्त ह्युमन बिईंग मध्येच नाहीये तर ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल आपण बोलतोय. म्हणून सेलची डेफिनेशन करताना अत्यंत महत्त्वाचा शब्द येतो तो म्हणजे बेसिक, फंडामेंटल और स्ट्रक्चरल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो सेल आहे आपल्या बॉडीतला. कारण सेल नसती तर टिश्यू पॉसिबल झाले नसते, टिश्यू नसते तर ऑर्गन्स तयार झाले नसते, ऑर्गन्स तयार झाले नसते तर ऑर्गन सिस्टीम नाही, आणि ऑर्गन सिस्टीम नाही तर आपली होल बॉडी नाही. म्हणून सेल forms tissue, tissue forms organ, organ form organ system and then comprises body. Therefore the cell is the fundamental or the structural or the functional unit of our body. All organisms are made up of cell. Okay, each and every living organisms are made up by the cell. Out of these some are unicellular or some are multicellular. You earlier studied that in previous standard what is mean by unicellular and multicellular. Unicellular means single cell living organism. Those organisms having only one single cell in their body, such organism are called the युनिसेल्युलर. युनि मीन्स सिंगल, एक पेशीय सजीव असं आपण त्याला म्हणतो. वाल सम आर मल्टीसेल्युलर, मोर दॅन वन सेल. आणि असे सजीव की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त पेशी असतात त्याला मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतात. बघा म्हणजे सेल ही प्रत्येक सजीवामध्ये असतेच, फक्त फरक एवढाच आहे की काही सजीवांमध्ये काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ते सिंगल आहे, काहीमध्ये ती मोर दॅन वन आहे. मग ज्याच्यामध्ये सिंगल आहे त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर. युनि या शब्दाचाच अर्थ वर्ड्सच मिनिंग असा होतो की सिंगल, अँड मल्टीसेल्युलर मीन्स मोर दॅन वन. Okay, so all organisms are made up of cell. The cell is the basic unit of the life in all living things. All cells come from the existing cells. Okay, आता ही सेल आपण ज्या सेल बद्दल बोलतो ही सेल सर्वात प्रथम कोणी शोधली रे तर सेल वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय रॉबर्ट रूथ इन 1665 विथ द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोप. हा मायक्रोस्कोप आहे बघा, तुम्ही लॅबमध्ये आता लेटेस्ट टाईपचे मायक्रोस्कोप बघतात पण हा जुन्या काळामध्ये
अर्लियर डिस्कवर झालेला मायक्रोस्कोप आहे. ओके, बघा, सेल वॉज फर्स्ट डिस्कवर बाय रॉबर्ट हुक इन 1665 अँड ही से दॅट द सेल आर द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ. It is also structural and functional unit of life. Without cell, our body construction is not possible. We cannot perform the whole life activities or the life functions. डे टू डे लाईफ ॲक्टिव्हिटीज सुद्धा आपण विदाउट सेल परफॉर्म करू शकत नाही, कारण जर सेल नसती तर आपली बॉडीच तयार झाली नसती. याच्या व्यतिरिक्त इतर सेल सुद्धा आपली बॉडी तयार होऊन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये त्या असतात, वेगवेगळ्या कारणांसाठी असतात. ओके, सो आता हे झालं सेल. मग ह्या सेलचे कोणते टाइप्स आहेत तर बघा, देर आर टू मेन टाइप ऑफ द सेल. फर्स्ट वन इज अ प्रोकॅरियोटिक सेल, second is the eukaryotic cell. So what is prokaryotic cell? Prokaryotic cell lack the nucleus or the membrane bound structure. Example bacteria. बघा, इथं प्रोकॅरियोटिक सेलचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही जर ही डायग्राम आहे केअरफुली ऑब्झर्व केली तर याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस लॅक म्हणजे काय रे, नसणे, ज्याचं अस्तित्व नाही, त्याला आपण लॅक असं म्हणतो. नेकेड डीएनए, नो न्यूक्लिआय, फ्यू इंटरनल स्ट्रक्चर्स, वन सेल ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया. मोस्टली कुठे सापडतो प्रोकॅरिओट्स तर आपल्याला सिंगल सेल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, टाइप्स ऑफ द सेल दोन टाइप्स असतात, एक असतो प्रोकॅरियोटिक आणि दुसरा असतो युकॅरियोटिक. प्रो या शब्दाचा अर्थ होतो फॉल्स आणि कॅरिऑन्स मीन्स टू कॅरी द न्यूक्लियस. ज्यांच्यामध्ये फॉल्स न्यूक्लियस दॅट मीन्स नॉट वेल डेव्हलप ऑर्गॅनलीज आणि न्यूक्लियस आहे त्याला प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे विथ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज, फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग्स लाईक ॲनिमल, प्लांट्स अँड द फंगी also. Such a living organisms are the eukaryotic cell living organisms. बघा, पुन्हा सांगते मी, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे सेलचे दोन टाइप्स असतात. ओके, त्यातला जो प्रोकॅरियोटिक आहे त्याच्यामध्ये काय आहे रे तर न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर लॅक आहे, नसते. कारण का तर त्याच्यामध्ये वेल डेव्हलप ऑर्गॅनलीज नाही आहेत, म्हणजेच मोस्टली न्यूक्लियस नाही. दुसरा आहे टाइप्स तो आहे युकॅरियोट. मग युकॅरियोटिक मीन्स काय, हा जो यू आहे की नाही पहिला ई, इथं ई नाही आहे पण ई, या यू या शब्दाचा अर्थ होतो ट्रू. आपल्याकडे मराठीमध्ये जसं आपण इंग्लिशमध्ये ट्रू आणि मराठीमध्ये त्याला आपण खरे बोलणे किंवा योग्य असं म्हणतो, अगदी त्या पद्धतीने यू या शब्दाचा अर्थ होतो योग्य किंवा खरा. ज्याच्यामध्ये खरा न्यूक्लियस आहे, वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे त्याला युकॅरियोट्स असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये नाही आहे, वेल डेव्हलप नाही आहे, लॅक आहेत, त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज ॲब्सेंट आहेत, त्याला आपण प्रोकॅरियोट्स असं म्हणतो. लक्षात ठेवा, ॲनिमल्स, मोस्टली ॲनिमल्स युकॅरियोट्स, प्लांट्स इज ऑल्सो युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बॅक्टेरियाज आर द प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, तुम्हाला या फिगरमध्ये बघा रायबोझोम्स, फ्लाजेला, न्यूक्लिओइड्स, कॅप्सूल, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल की जे आपण पुढे जाऊन स्टडी करणार आहे. की इथं तुम्हाला सेल वॉल दिसतोय, सेल मेम्ब्रेन दिसतोय, कॅप्सूल आहे, त्यानंतर डीएनए आहे, रायबोसोम्स आहे. हे म्हणजे काय तर ते आपल्याला नेक्स्ट स्लाइडमध्ये बघायचं आहे आणि ते आहे सेल ऑर्गॅनली. सो व्हॉट इज सेल ऑर्गॅनली? सिम्पली ज्या पद्धतीने आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, देर आर सो मेनी डिफरंट इंटरनल अँड एक्सटर्नल बॉडी पार्ट्स ऑफ ह्युमन बीइंग, नॉट ओनली ह्युमन बीइंग बट ऑल्सो ऑल अदर ॲनिमल, बर्ड्स. अगदी त्या पद्धतीने प्रत्येक सेलला तिचे ऑर्गन असतात असं आपण म्हणू शकतो. अगदी सोप्या भाषेमध्ये तिचे ऑर्गन म्हणजे कसे रे, बघा, तुम्ही जर एक सिंगल सेल कन्सिडर केली तर त्या सिंगल सेलच्या आतमध्ये खूप सारे छोटे छोटे पार्ट्स असतात आणि त्या पार्ट्सलाच ऑर्गॅनली असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज ऑर्गॅनली? ऑर्गॅनलीज आर सिम्पली, डेफिनेशन आपण बनवू शकतो, ऑर्गॅनलीज आर द पार्ट्स ऑफ द सेल, सम आर एक्सटर्नल, सम आर इंटरनल. सो ऑर्गॅनली आर द स्ट्रक्चर दॅट इनेबल द सेल टू लाय, ग्रो अँड द रिप्रोड्यूस. बघा, हे नसतील तर सेल रिप्रोड्यूस करू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही आणि वाढू पण शकत नाही. म्हणजे हे किती इम्पॉर्टंट आहे बघा. अगदी या पद्धतीने की ज्या पद्धतीने आपल्या बॉडीतले जर पार्ट्स नसतील ह्युमन बिईंगच्या तर आपण प्रॉपर कोणतंच काम करू शकत नाही, नो डाऊट आपली ग्रोथच होऊ शकत नाही. आणि पार्ट नसतील तर आपण सर्वाइव्ह करू शकत नाही, आपली बॉडीच तयार झाली नसती.
आहे की नाही. अगदी त्या पद्धतीनं ऑर्गेनेलिज आर द स्ट्रक्चर दॅट इनेबल द सेल टू लाईव्ह. याच्याशिवाय सेल जिवंत राहू शकत नाही, वाढूही शकत नाही. रिप्रोड्यूस म्हणजे स्वतःसारखा दुसरा सजीव सुद्धा म्हणजे स्वतःसारखी दुसरी सेल सुद्धा ती बनवू शकत नाही. देअरफॉर सेल ऑर्गेनेलिज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सेल. विदाउट सेल ऑर्गेनेलिज सेल तयारच होऊ शकत नाही. मग इथं जे पिक्चर्स दाखवलेले आहेत छोटे छोटे ते काही सेल ऑर्गेनेलिज आहेत बघा. इथं मायटोकॉन्ड्रिया आहे, रायबोसोम्स आहेत, क्लोरोप्लास्ट आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, व्हॅक्यूल आहे, न्यूक्लियस आहे. ओके, देर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ सेल ऑर्गेनेली. आपल्याला ते आता वन बाय वन बघायचे आहेत, काही आजच्या तासाला, काही उरलेले पुढच्या तासाला. ओके, सो लक्षात ठेवा सेल ऑर्गेनेली म्हणजे काय रे, तर सेल ऑर्गेनेली आर द सिम्पली पार्ट्स ऑफ सेल and such a structure that enable to the cell to live, grow and reproduce. हे नसतील तर सेल कोणत्याच तिच्या बेसिक ॲक्टिव्हिटीज पूर्ण करू शकत नाही. सम एक्झाम्पल्स ऑफ द सेल ऑर्गेनेलिज आर सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, माइटोकॉन्ड्रिया, राइबोसोम्स, न्यूक्लियाई, गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक्सेट्रा. सो लेट अस डिस्कस अबाउट द सेल ऑर्गेनेली. आता सेल ऑर्गेनेली स्टडी करण्या अगोदर बघा न्यूक्लियस आपण त्याचे फंक्शन्स बघूयात. ओके, की कोणकोणते आहेत आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत. आउट ऑफ दिस फर्स्ट वन ऑर्गेनेली इज अ न्यूक्लियस. फंक्शन DNA स्टोरेजचं काम करतो न्यूक्लियस. आणि फॅक्टरी पार्ट्स द रूम वेअर द ब्लूप्रिंट्स आर केप्ट. ओके, देन माइटोकॉन्ड्रिया एनर्जी प्रोडक्शन त्याला पॉवर प्लांट असं म्हटलं जातं. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ मेजर ऑर्गेनेली प्रेझेंट इनसाइड द सेल हॅव्हिंग टू टाइप. फर्स्ट वन इज अ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड सेकंड वन इज अ रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. Smooth endoplasmic reticulum having function perform the function the lipid production, that is the detoxification म्हणजे खराब झालेले घटक शरीराबाहेर टाकून देणे, that is called the detoxification. and the accessories production makes the decoration for the toys. फॅक्टरी पार्ट्स म्हणजे हे ॲज अ फन म्हणून तुम्हाला दिलेलं आहे मी. त्यानंतर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्यानंतर प्रोटीन प्रोडक्शन इन द पर्टिक्युलर फॉर टू एक्सपोर्ट आउट ऑफ द सेल. प्रायमरी प्रोडक्शन लाईन मेक्स द टॉयज. म्हणजे जर आपण एक टॉयची कंपनी कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये हे सगळं कसं होऊ शकतं त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर गोल्गी ॲपॅरेटस, प्रोटीन मॉडिफिकेशन अँड एक्सपोर्ट, शिपिंग डिपार्टमेंट आपण याला म्हणू शकतो फॅक्टरीमधलं. त्यानंतर पॅराक्झिसोम्स, लिपिड डिस्ट्रक्शन, कंटेन द ऑक्सिडेटिव्ह एन्झाईम्स. आणि हेच जर आपण फॅक्टरी कन्सिडर केली तर त्याला सिक्युरिटी अँड द वेस्ट रिमूव्हल म्हणून जो पार्ट असतो फॅक्टरीमध्ये त्याला आपण तिथं हे आहे. म्हणजे बघा आपली एक सेल अतिशय छोटी आहे पण तिच्यामध्ये एक फॅक्टरी चालते असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्हाला समजण्यासाठी हा एक ॲडिशनल इथं कॉलम प्लेस केलेला आहे. त्यानंतर लास्ट आहे लायसोसोम्स, प्रोटीन डिस्ट्रक्शन. लायसोसोम काय करतोय, प्रोटीन डिस्ट्रक्शन करतोय. डिस्ट्रक्शन या शब्दाचा अर्थ होतो तोडून टाकतं, ब्रेकडाऊन करणं. आणि फॅक्टरी पार्ट काय आहे, रिसायकलिंग अँड द सिक्युरिटी. म्हणजे काय तर सिक्युरिटी करणं, प्रोटेक्शन करणं आणि रिसायकलिंग करणं असं याचं काम आहे. म्हणजे बघा इथं घेतलेले सगळे इथं कव्हर झालेले आहेत अशातला भाग नाही. याच्यापेक्षा आणखीन वेगळे सुद्धा ऑर्गॅनिलीज आहेत. ओके, की जे आपल्या सेलसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, सो तुम्ही काय अभ्यास करायचा आहे तर तुम्ही हा न्यूक्लियस आणि याचं फंक्शन हे पाठ करायचं आहे. आणि हा जो हे जे दोन कॉलम आहेत ऑर्गॅनली आणि फंक्शन हे वहीमध्ये व्यवस्थित लिहून पाठ करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला. ओके, सो नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट इज अ सेल वॉल. आता आपण एक एक ऑर्गॅनली बघत जाऊयात. ओके, त्यातली पहिली आहे बघा सेल वॉल. म्हणजे काय रे, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या घराचं कंपाऊंड ज्या पद्धतीने आपल्या घराचं प्रोटेक्शन करतं अगदी त्या पद्धतीनं सेल वॉल काय करतो, ॲज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणून त्या सेलची मदत करतो. म्हणजे आपल्या घराला जर कंपाऊंड नसेल, आपल्या भोवती जर भिंती नसतील घराच्या तर आपल्या घरात आपलं प्रोटेक्शन होणार नाही. आपल्या संपूर्ण घरामध्ये असलेल्या वस्तूंचं प्रोटेक्शन होणार नाही. म्हणून आपण काय करतो, घराला कंपाऊंड करतो, भिंती बांधतो. अगदी त्या पद्धतीनं सेल वॉल काय करते रे, तर सेलचं प्रोटेक्शन करते. फाउंड ओनली इन द प्लांट सेल. पण हा सेल वॉल आपल्यामध्ये म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये फक्त प्लांट सेलमध्ये सापडतो, ॲनिमल सेलमध्ये तो सापडत नाही.
कारण आपण स्वतःचं प्रोटेक्शन आपल्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर प्रोटेक्ट अँड सपोर्ट द सेल, आणि याचं मेन फंक्शन काय आहे रे, तर त्या सेलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो आणि एक विशिष्ट प्रकारचा सपोर्ट देण्याचं काम सुद्धा हा सेल वॉल करतो. इथं बघा डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलेला आहे एरोने, तर हा जो आहे तो सेल वॉलचा भाग आहे की जो प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग करतो आणि याच्या आतमध्ये पुन्हा सेल मेम्ब्रेन असतो आणि त्याच्या आतमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनलीज जो आपण फंक्शनमध्ये मगाशी पाहिलं की न्यूक्लियस आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, याचा पुन्हा त्याच्यामध्ये समावेश होतो. ओके, त्यानंतर पुन्हा इथं पण आहे बघा एक सेल वॉलचा लेयर दाखवलेला आहे. म्हणजे सेल वॉलचं बेसिक फंक्शन काय आहे बघा, तर सेल वॉल काय करतोय रे, तर प्रोटेक्ट करतोय सेलला बाहेरील डॅमेजपासून, इंजुरीजपासून आणि सपोर्टसुद्धा करतोय. ठीक आहे. त्यानंतर येतो तो सेल मेम्ब्रेन. सो व्हॉट इज सेल मेम्ब्रेन? व्हेरी सिम्पल. सेल वॉलच्या आतमध्ये जो प्रेझेंट असतो तो सेल मेम्ब्रेन. याला सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन सुद्धा म्हटलं जातं, कारण तो ठराविक गोष्टींना स्वतःच्या सेलच्या आतमध्ये आणि बाहेर नेऊन ठेवण्याचं काम करतो. अगदी ज्या पद्धतीने की आपल्या घराचा दरवाजा असतो किंवा गेट असतं, त्या गेटमधून कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं. अगदी त्या पद्धतीनं एंट्री आणि एक्झिट हे करण्याचं न्यूट्रिएंट्सचं मॉलिक्युलचं काम हा सेल मेम्ब्रेन करतो. या सेल मेम्ब्रेनवरती छोटे छोटे पोर्स असतात आणि विथ द हेल्प ऑफ द टायनी पोर्स द एंट्री अँड एक्झिट ऑफ द मॅक्रोमॉलिक्युल्स, स्मॉल मॉलिक्युल्स, सम गॅसेस, फ्लुइड टेक्स प्लेस. सो सेल वॉलचं काम आहे प्रोटेक्शनचं. मग सेल मेम्ब्रेनचं काय आहे, ह्याचं पण तेच काम आहे, प्रोव्हाइड द सपोर्ट अँड प्रोटेक्शन. एक विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त करून द्यायचं, साईज स्ट्रक्चर ठरवणं आणि एक विशिष्ट प्रकारचा त्याला सेलला प्रॉपर शेप मिळतो तो सेल मेम्ब्रेनमुळं. याचं फंक्शन काय आहे, तर याचं महत्त्वाचं फंक्शन आहे एंट्री आणि एक्झिट ऑफ द मॉलिक्युल्स, सम न्यूट्रिएंट्स, सम टॉक्सिक सबस्टन्सेस. ओके, सो फॉर एक्झाम्पल थिंक ऑफ आवर स्कूल डोअर्स अँड द इंटरकॉम सिस्टीम. ओके, म्हणजेच काय, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपल्या घराचा दरवाजा काय आणि स्कूलचा दरवाजा काय तुम्ही कन्सिडर केला तर एंट्री आणि एक्झिट आहे की नाही. किंवा आपल्याला बघा दरवाजा बंद होतो आपल्याला लेट झाल्यानंतर स्कूलचा किंवा स्कूलचं मेन गेट, दॅट मीन्स एंट्री आणि एक्झिट कोणाला करायचं हे ज्या पद्धतीने आपल्या घराचं, स्कूलचं, कंपनीचं गेटवरती अवलंबून आहे, त्या पद्धतीने सेल मेम्ब्रेनवरती अवलंबून आहे की सेलच्या आतमध्ये कोणाला एंट्री द्यायची आणि कोणाला बाहेरच ठेवायचं. ओके, सो बेसिक फंक्शन ऑफ द सेल मेम्ब्रेन प्रोव्हाइड सपोर्ट अँड प्रोटेक्शन अँड सेल वॉल ऑल्सो प्रोटेक्ट अँड सपोर्ट. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची जी ऑर्गॅनली येते ती आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे काय, अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर न्यूक्लियस म्हणजे ज्या पद्धतीने आपला ब्रेन आहे, म्हणजे आपला ब्रेन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतो की आपण ह्या सिच्युएशनमध्ये असं वागलं पाहिजे, असं रिॲक्ट केलं पाहिजे, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, या अवॉइड केल्या पाहिजेत. अगदी त्या पद्धतीनं न्यूक्लियस इज अ ब्रेन ऑफ द सेल. विदाउट न्यूक्लियस सेल कांट परफॉर्म एनी फंक्शन. ओके, म्हणजे सेलमध्ये इतर सगळ्या सेल ऑर्गॅनलीज आहेत पण न्यूक्लियसच नाहीये तर ती सेल कामच करू शकत नाही. अगदी सोप्या पद्धतीने एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्यामध्ये ब्रेनच नाहीये, ब्रेन डॅमेज झालेला आहे आणि इतर सगळे ऑर्गॅनलीज आहेत, इतर सगळे बॉडी पार्ट्स आहेत, हार्ट आहे, लंग्स आहे, अदर बॉडी पार्ट्स आहेत, तर तो व्यक्ती किंवा तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह करू शकत नाही. अगदी त्या पद्धतीनं जर न्यूक्लियस नसेल तर सेल तिचे फंक्शन्स, तिचं काम व्यवस्थितरित्या करू शकत नाही. देअरफॉर व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गॅनली इज अ न्यूक्लियस. प्रॉमिनंट अँड लार्ज ऑर्गॅनली हाऊस मोस्ट ऑफ द सेल्स DNA. याच्यामध्ये DNA आहे की तो जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतो. कंटेन जीन कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ द अदर ऑर्गॅनलीज, आणि तो काय करतो, इतर सगळ्यांवरती कंट्रोल करण्याचं काम करतो. सगळ्यांवरती म्हणजे कोणावरती, तर सगळ्या सेल ऑर्गॅनलीजवरती कंट्रोल करण्याचं काम करतो. ज्या पद्धतीनं ब्रेन आपला सगळ्या बॉडीवरती आपल्या कंट्रोल ठेवतो, अगदी त्या पद्धतीनं न्यूक्लियस सगळ्या सेलवरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे. मग द कंट्रोल सेंटर ऑफ द सेल अँड कंटेन द सेल्स DNA which is important to transfer the genetic information from the one generation to the another generation with the help of the DNA. DNA means deoxyribonucleic acid. DNA म्हणजे काय, deoxyribonucleic acid, त्याला आपण DNA असं
म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये DNA आहे आणि तो काय करतोय रे, जेनेटिक इन्फॉर्मेशन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतो. ठीक आहे, हा झाला न्यूक्लियस. आता याच्यापेक्षा सोपा आहे तो म्हणजे लायसोसोम. मग लायसोसोम म्हणजे काय रे, तर लायसोसोम सुद्धा एक अशी ऑर्गेनली आहे की ते काय काम करते रे, तर त्या सेलला नको असलेले अनवॉन्टेड मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे जे घेतलेलं आहे की नाही, ते सपोज त्यातले काही टॉक्झिक घटक आहेत किंवा सेलच्या बॉडीमध्ये काही टॉक्झिक मटेरियल तयार झाले, ते बाहेर फेकून देण्यासाठी जो मदत करतो तो सर्वात मदत करणारा प्रमुख ऑर्गॅनली म्हणजे लायसोसोम. सो बघा, द मेन फंक्शन ऑफ द लायसोसोम इज टू ब्रेक डाऊन द अनवॉन्टेड मॅक्रोमॉलिक्युल्स. नको असलेले अनवॉन्टेड या शब्दाचाच अर्थ होतो नको असलेले खराब पदार्थ बाहेर टाकून देण्याचं काम मॅक्रोमॉलिक्यूल करतो. लायसोसोम करतो. मेम्ब्रेन इन्क्लोज व्हेसिकल दॅट फॉर्म्स द गोल्गी कॉम्प्लेक्स. 16 काइंड्स ऑफ द पॉवरफुल डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रेझेंट. म्हणजे काय रे, तर ह्या लायसोसोम म्हणजे महत्व काय आहे, तर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत की ते सगळे न्यूट्रिएंट डिझॉल्व करून टाकतो, अनवॉन्टेड मटेरियल बाहेर टाकून देण्यासाठी मदत करतो. ओके, लायसोसोम एन्झाईम अल्सो हेल्प रिसायकल वन आउट द सेल स्ट्रक्चर. ओके, हेल्प इन द फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मदत करतायत, म्हणजे रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा तो मदत करतोय. सम डिसऑर्डर्स आर कॉज्ड बाय द फॉल्टी ऑर ॲब्सेन्स ऑफ लायसोसोम. बघा, लायसोसोम जर सेलमध्ये प्रॉपर कंडिशनमध्ये नसेल तर काही डिसऑर्डरसुद्धा होतात, म्हणजे काही रोगसुद्धा होतात, डिसीजेस होतात, कमतरतेमुळे अभावामुळे होणारे रोग. त्याला आपण निमन-पीक्स डिसीज आणि गाउचर डिसीज असं म्हणतो. असे काही एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही महत्त्वाचं लक्षात ठेवा की लायसोसोम ही एक ऑर्गॅनली आहे आणि तिचं महत्त्वाचं फंक्शन आहे ती म्हणजे नको असलेले डेब्रिज आणि अनवॉन्टेड मॅक्रोमॉलिक्युल शरीराबाहेर टाकून देणं. कोणाच्या शरीराबाहेर टाकून देणं? सेलच्या शरीराबाहेर टाकून देणं विथ द हेल्प ऑफ सेल मेम्ब्रेन, की जो आपण आत्ताच स्टडी केलेला आहे की त्याच्यावरती जे टायनी पोर्स आहेत ते टायनी पोर्स बाहेर विथ द हेल्प ऑफ दॅट टायनी पोर्स सम अनवॉन्टेड मटेरियल थ्रोन आउट द बॉडी ऑफ द सेल. ओके, हा झाला आपला लायसोसोम. आणि लास्टचा जो आहे तो आहे सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम म्हणजे काय, तर आपण मगापासून म्हणतोय की सेलमध्ये हे असतं, सेलमध्ये ते असतं, पण सेलला अतिशय महत्त्वपूर्ण ह्या ऑर्गॅनलीज आहेत आणि त्यांना धरून ठेवण्याचं काम कोण करतं, तर हा सायटोप्लाझम करतो. म्हणजे ही जर सेल कन्सिडर केली आपण तर त्याच्यामध्ये हा सगळा जो अतिशय फेंट ब्ल्यू कलरने जो पार्ट दाखवलेला आहे तो पार्ट सायटोप्लाझमचा आहे. मग सायटोप्लाझम काय करतो रे, तर सायटोप्लाझम असतो जेली लाईक फ्लुइड. म्हणजे तुम्ही जर जेल बघितला असेल तर जेल कसं असतं, एकदम लिक्विडमध्ये पण नसतो आणि सॉलिड पण नसतो. जो मिडल मटेरियल म्हणजे तो सेमी सॉलिड आपण म्हणू शकतो, त्यालाच आपण जेली लाईक असं म्हणतो. मग सायटोप्लाझम इज अ जेली लाईक मटेरियल दॅट फिल्स द सेल. पूर्ण सेलमध्ये तो भरलेला असतो. कंटेन वॉटर अँड फूड फॉर द सेल. तो काय पुरवठा करतो, तर त्या सेलला आवश्यक असलेला फूड आणि वॉटरचा सप्लाय करण्याचं काम करतो, कारण तो लिक्विड आहे, तो सहजासहजी वाहून नेऊ शकतो. होल्ड ऑर्गॅनलीज इन अ प्लेस. ज्या त्या ऑर्गॅनलीज ज्या त्या ठिकाणी पकडून ठेवण्याचं काम करतो. कारण का रे, हा जेली लाईक आहे ना. मग आता सपोज आपण जर हा मायटोकॉन्ड्रिया आहे, तो मायटोकॉन्ड्रिया इथे आहे, तो इथून का हलत नाहीये, कारण आतमध्ये जो जेली आहे, जो चिकट जेली लाईक पदार्थ आहे सायटोप्लाझम, त्याने त्याला पकडून ठेवलेला आहे, स्टिक झालेला आहे त्याला. मग ह्या मायटोकॉन्ड्रियाबद्दलच नाही, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, व्हॅक्युओल्स आहेत, इतर सगळ्या ज्या ऑर्गॅनलीज आहेत त्या सर्वांना फर्म ठेवण्याचं, होल्ड करून ठेवण्याचं काम हा सायटोप्लाझम करतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थिंक ऑफ द एअर दॅट फिल्स अप दिस इंटायर स्कूल. हा आपल्या स्कूलमध्ये, आपल्या घरामध्ये जिकडे तिकडे एअर जशी भरलेली आहे ती एअर म्हणजे झाला सायटोप्लाझम आणि आपण सगळे म्हणजे झालं ऑर्गॅनली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सायटोप्लाझम इज अ जेली लाईक मटेरियल प्रेझेंट इनसाइड द सेल and the main function of cytoplasm is to hold the all cell organelle and transport or contain the water and food for the cell.
ओके. सायटोप्लाझम इथं बघा डायग्राममध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियस, सेल मेम्ब्रेन तुम्हाला कळावं म्हणून मी सोपी डायग्राम घेतली आहे. हा आतमध्ये बघा सायटोप्लाझम दिसतोय. हा सेंटरला आपल्याला न्यूक्लियस दिसतोय. त्यानंतर सेल मेम्ब्रेन, सेल वॉल बाहेर असतो, सेल मेम्ब्रेन आत असतो. ओके. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, हा इथं मायटोकॉन्ड्रिया आहे आणि बिग व्हॅक्युओल. व्हॅक्युओल काय आहे तर व्हॅक्युओल आपल्याला शिकायचं आहे पुढं. व्हॅक्युओल म्हणजे काय रे तर व्हॅक्युओल ही अशी गोष्ट आहे किंवा अशी ऑर्गॅनली आहे की ती काय करते एक्सेस झालेलं फूड स्वतःच्या शरीरामध्ये साठवून ठेवते. ह्या बघा ही मोकळी दिसते आपल्याला, स्पेस दिसतोय याच्यामध्ये, म्हणजे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. जेवढं एक्सेसिव्ह आपल्या बॉडीमध्ये जसं एक्सेसिव्ह फूड मटेरियल झाल्यानंतर ते फॅटच्या माध्यमातून आपल्या फॅट सेल्स स्वतःच्या बॉडीमध्ये ठेवतात. अगदी त्या पद्धतीनं सेल्समध्ये प्रत्येक सेलमध्ये व्हॅक्युओल असतो. काही सेल्समध्ये तो लार्ज असतो, काहीमध्ये तो स्मॉल असतो. आणि मग या व्हॅक्युओलमध्ये काय असतं रे एक्सेस तयार झालेलं फूड मटेरियल साठवलं जातं. आणि जेव्हा फूड मटेरियल तयार होत नाही, क्रायसिस आहेत न्यूट्रिएंट्सचे मॉलिक्युल्सचे, तेव्हा ह्या फूड मटेरियलचा वापर ॲज अ एनर्जी मिळवण्यासाठी ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून केला जातो. ओके. हा झाला आपला सायटोप्लाझम. तर विद्यार्थ्यांनो आज आपण ब्रिज कोर्स अंतर्गत पहिला लेसन आपला सेल म्हणजेच इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ सेल, याच्यामधल्या सेल म्हणजे काय, सेल ऑर्गॅनलीज म्हणजे काय, त्यानंतर काही महत्त्वाच्या सेल ऑर्गॅनलीज स्टडी केलेल्या आहेत. उरलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. पण तुम्हाला मी अभ्यास सांगते आजचा, तर तुम्ही काय करायचं आहे तर हा जो मी फंक्शनचा चार्ट दाखवलेला होता तो चार्ट ड्रॉ करायचा आहे आणि ज्या ज्या सेल म्हणजे काय, सेलची डेफिनेशन, सेल ऑर्गॅनलीची डेफिनेशन आणि ज्या ऑर्गॅनलीज आपण आता स्टडी केल्या त्या सर्व ऑर्गॅनलीजच्या कॅरेक्टरिस्टिक आणि फंक्शन्स की ज्या स्लाइड्समध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केल्या होत्या त्या सर्व तुम्ही लिहून काढायच्या आहेत आणि लिहिल्यानंतर त्या व्यवस्थित रीड करून लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही मला त्या लिहून काढल्यानंतर राईटअप केल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपला शेअर करू शकता, पर्सनल व्हॉट्सअपला. ओके. सो बाय बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.